Hello, student. We have learned in the first part the fun they had. Now, in this lesson, we are going to see the second part. Before that, don't forget to subscribe my channel. So Margie was disappointed and she had been hoping they would take the teacher away altogether. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं होतं की त्या ठिकाणी टॉमीला पुस्तक सापडलं शाळेविषयीचं आणि त्यानंतर मार्गीला तिची आई त्या काउंटी इन्स्पेक्टरकडे घेऊन जाते, कारण तिचा भूगोलाचा जो शिक्षक असतो तो त्या ठिकाणी खूप वेगाने शिकवत असतो. मार्जीला असं वाटतं की तो काउंटी इन्स्पेक्टर जो आहे तो कदाचित त्या शिक्षकाला दुरुस्त करू शकणार नाही, आणि जसं मागील वेळी झालं होतं की 1 महिना तिला शिक्षक नव्हता आणि म्हणून ती आनंदात होती, परंतु थोड्याच वेळात त्या काउंटी इन्स्पेक्टरने तो शिक्षक यांत्रिक शिक्षक दुरुस्त करून आणून दिला आणि तिच्या आईला सांगितलं की मार्जीचं जे काही शिक्षण आहे ते व्यवस्थितरित्या चालू आहे. आता दुसऱ्या भागात आपण बघूया. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड अँड शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. मार्जीला असं वाटलं की हा जो काही शिक्षक आहे याला पूर्णपणे काढून टाकतील, परंतु तिची निराशा झाली. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली मंथ. आणि असं ज्यावेळेस एकदा झालं होतं त्यावेळेस टॉमीचा जो शिक्षक होता त्याला जवळजवळ महिनाभर काढून टाकलेलं होतं. द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली. आणि इतिहासाचा जो काही भाग होता तो पूर्णपणे पुसला गेलेला होता. सो शी सेड टू टॉमी, वाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. आणि ती टॉमीला म्हणाली की शाळेबद्दल असं कुणी का लिहील. टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपिरियर आईज. आणि त्या टॉमीने तिच्याकडे मिजाजखोरपणे बघितलं. बिकॉज इट्स नॉट आवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. आणि तिला तो म्हणाला, अगं मूर्ख, ती काही आपल्यासारखी शाळा नव्हे. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. ती एक जुन्या पद्धतीची शाळा होती. दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो. शेकडो वर्षापूर्वी अशा शाळा असत. ही ॲडेड लॉफ्टिली म्हणजे या ठिकाणी बडाही मारणे, गर्विष्ठपणे. आणि तो गर्विष्ठपणे म्हणाला, प्रनाऊन्सिंग द वर्ड केअरफुली, सेंचुरीज ॲगो. खूप खूप शतकापूर्वी. मार्गी वॉज हर्ट. मार्गीला वाईट वाटलं. वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड. मला काही समजलं नाही म्हणे की त्यांना कोणत्या प्रकारच्या शाळा त्या ठिकाणी होत्या. हॅड ऑल दॅट टाईम ॲगो. शी रेड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ व्हाईल. आणि पाठीमागून तिने ते थोडा वेळ पुस्तक वाचले. देन सेड, एनिवे दे हॅड अ टीचर. आणि मग ती म्हणाली, त्यांना तेव्हा असे शिक्षक असायचे. शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर. अर्थात त्यांना शिक्षक होते, परंतु ते आपल्याला जसे आहेत तसे नेहमीसारखे शिक्षक नव्हते. इट वॉज अ मॅन. तो माणूस होता. अ मॅन? हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. माणूस शिक्षक कसा असू शकतो. वेल, he just told the boys and girls things and gave them homework and asked them questions. की असा मनुष्य, अशी व्यक्ती तो मुलामुलींना गोष्ट सांगत असे आणि त्यांना गृहपाठ देत असे आणि त्यांना प्रश्न विचारित असे. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. परंतु माझ्या माहितीप्रमाणे माणूस काही एवढा हुशार नसतो. शुअर ही इज. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. आणि नक्कीच हुशार असतो म्हणे की माझ्या वडिलांना माझ्या त्या मेकॅनिकल टीचर एवढीच माहिती आहे. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेच. बेच मीन्स या ठिकाणी पैज लावणे. आणि मी तुला पैज लावून सांगतो की माझ्या वडिलांना त्या शिक्षका एवढेच ज्ञान आहे. मार्जी वॉजंट प्रिपेअर टू डिस्प्यूट दॅट. डिस्प्यूट म्हणजे वादविवाद घालणे. आणि मार्जीची वाद घालण्याची तयारी नव्हती. शी सेड, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. आणि ती म्हणाली की मी एका अनोळखी व्यक्तीला माझ्या घरामध्ये मला शिकवण्यासाठी कधी प्रवेश देणार नाही. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. स्क्रीम्ड म्हणजे ओरडणे. आणि तो मोठमोठ्याने हसला, ओरडला, यू डोंट नो मच. तुला काहीच माहिती नाही मार्जी.
द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस. ते शिक्षक आपल्या यांत्रिक शिक्षकासारखे घरात राहत नव्हते. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. त्यांच्यासाठी एक स्वतंत्र अशी इमारत असे आणि त्या इमारतीमध्ये मुले जात असे. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग. आणि मग सगळे मुलं एकच शिक्षण घ्यायचे का? एकाच पद्धतीचं शिक्षण शिकायचे का? शुअर, इफ दे वेर द सेम एज. अगदीच, जर ते एकाच वयाचे असतील तर एकच गोष्ट शिकायची. बट माय मदर सेज टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय. परंतु माझी आई असं म्हणते की शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुवतीनुसार, बुद्धीनुसार त्याला शिकवलं पाहिजे. अँड दॅट ईच किड हॅज टू टॉट डिफरंटली. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळ्या पद्धतीने शिकवलं पाहिजे. जस्ट द सेम दे डिडंट डू इट. आणि तेच तर ते करीत नव्हते. दॅट व्हाय देन इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. आणि मग तुला जर ते आवडत नसेल तर तू ते पुस्तक वाचलं नाही तरी चालेल. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट, मार्जी सेड क्विकली. नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं की मला ते पुस्तक आवडत नाही. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल. तिला त्या गंमतशीर शाळेविषयी वाचण्याची इच्छा होती, जाणून घेण्याची इच्छा होती. दे वेरंट इवन हाफ फिनिश्ड. आणि ते पुस्तक त्यांचं अर्ध वाचून संपत नाही. तेव्हाच व्हॉट हॅपन वेन मार्जीज मदर कॉल्ड मार्जी स्कूल. मार्जीच्या आईने तिला हाक मारली, मार्जी तुझ्या शाळेची वेळ झाली. मार्जी लुक्ड अप, नॉट येट ममा. मार्जीने वरती बघितलं आणि ती आईला म्हटली, नाही, अजून माझ्या शाळेची वेळ झालेली नाही. नाव सेड मिसेस जोन्स. मिसेस जोन्स, मार्जीची आई, आत्ता लगेच. अँड इट्स प्रोबॅबली टाईम फॉर टॉमी टू. आणि टॉमीची सुद्धा शाळेची वेळ झालेली आहे. मार्जी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर द स्कूल. आणि मार्जी त्या टॉमीला म्हणाली, मी तुझ्याबरोबर ते पुस्तक शाळा झाल्यानंतर वाचू शकते का? मे बी, म्हणजे बघू. ही सेड नॉनचॅलेंटली. आणि बेफिक्रीने तो असा म्हटला. ही वॉक्ड अवे व्हिसलिंग. आणि शिट्टी मारत मारत तो तिथून निघून गेला. द डस्टी ओल्ड बुक टक्ड बिनीथ हिज आर्म. आणि ते जे काही धुळीने माखलेलं पुस्तक होतं ते त्याने आपल्या बगलेत किंवा काखेत मारलं आणि तो निघून गेला. मार्जी वेंट इन टू क्लासरूम. मार्जी तिच्या त्या त्या रूममध्ये गेली की जी तिच्या शाळेसाठी तो जो काही यांत्रिक शिक्षक होता तो एका ठराविक खोलीमध्ये तिला शिकवत असे. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. आणि ती जी काही खोली होती तिच्या बेडरूमच्या शयनकक्षाच्या शेजारी होती. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. आणि तिचा जो काही यांत्रिक शिक्षक होता त्याचा पडदा हा उजळलेला होता आणि तो तिची वाट पाहत होता. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम. आणि तो जो काही होता तो वेळेवर सुरू होत असे, अगदी वेळेवर. एव्हरी डे एक्सेप्ट सॅटरडे अँड संडे. रोज ठराविक वेळेस ती शाळा सुरू होत असे, फक्त शनिवार आणि रविवार सोडून. बिकॉज हर मदर सेड लिटिल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. आणि तिच्या आईचं असं म्हणणं होतं की लहान मुलांनी जर नियमित अभ्यास केला तर तो चांगला होतो. द स्क्रीन वॉज लीट अप. तो पडदा उजळला. इट सेड टुडेज अर्थमॅटिक लेसन इज ऑन. आजचा जो काही गणिताचा धडा तो सुरू झालेला आहे. अन ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन, प्लीज इन्सर्ट येस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. आणि आज आपण अपूर्णांकांची बेरीज शिकणार आहोत. काल तुम्हाला जो काही गृहपाठ दिलेला होता तो योग्य अशा खाचेत खोबणीत त्या स्लॉटमध्ये सरकवा. मार्जी डीड विथ अ साय. आणि साय मीन्स उसासा टाकणे. आणि मार्जीने उसासा टाकून ते जे काही तिचा होमवर्क होता त्या खोबणीत सरकवला. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटिल बॉय. आणि मग ती विचार करू लागली की तिच्या आजोबांच्या काळात जी काही शाळा होती त्याबद्दल ती विचार करू लागली. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम. सगळ्या आजूबाजूवरून जे काही विद्यार्थी असतील ते एकत्र येत असतील. लाफिंग शाउटिंग इन द स्कूल यार्ड.
आणि शाळेच्या अंगणामध्ये सगळे एकत्र येऊन हसत असतील, ओरडत असतील, सिटिंग टुगेदर इन द स्कूल रूम, आणि वर्गशाळेत एकत्र बसत असतील, गोईंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे, आणि शाळा संपल्यानंतर एकत्र घरी जात असतील. दे लर्न द सेम थिंग्स. ते एकच शिक्षण, एकच गोष्ट शिकत होते. सो दे कुड हेल्प वन अनादर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. आणि कदाचित ते एकमेकांना आपल्या गृहपाठामध्ये मदतसुद्धा करू शकत असतील आणि त्याविषयी बोलूसुद्धा शकत असतील. द टीचर्स वेअर पीपल. आणि ते जे काही शिक्षक होती ती माणसं होती. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन. आणि तितक्यात त्या जो काही मेकॅनिकल टीचर होता त्याचा पडदा उजळला आणि त्याने ते अपूर्णांकाचा जे काही धडा होता तो सुरू केला. वेन वी ॲड फ्रॅक्शन्स 1/2 अँड 1/4, आणि मग त्यांनी 1 दशांश आणि 1/4 याची अपूर्णांकांची बेरीज हे सांगायला सुरुवात केली. मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड मस्ट हॅव लव्ड इट. आणि पूर्वीच्या मुलांना शाळा किती आवडत असेल याचा मार्जी विचार करू लागली. इन द ओल्ड डेज शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. आणि त्या ठिकाणी त्यांना किती मजा येत असेल याचा विचार ती करू लागली. अशा प्रकारे वी कम्प्लिटेड द second lesson, the fun they had. Thank you.